सध्या वनविभागाकडून बिबट्या नेमका कुठे लपून बसलाय याचा शोध वनविभागाला लागलेला आहे आणि आता वनविभागाकडून या ठिकाणी जाळी पसरवण्यात येते जेणेकरून बिबट्या आता या ठिकाणाहून कुठेही दुसऱ्या ठिकाणी पळून बिबट्याला जाता येऊ नये यासाठी आता वनविभागाच्या टीमकडून अशा पद्धतीने ही जाळी या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि ही जाळी या ठिकाणी पसरवण्यात येते जेणेकरून या ठिकाणी बिबट्या जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी पळून बिबट्याला जाता येणार नाही। काही वेळापूर्वी बिबट्याचे सीसीटीव्ही दृश्य देखील आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवलेले होते। बिबट्या याच इमारतीमध्ये या ठिकाणी शिरलेला आहे आणि आता सध्या बिबट्याला पकडण्यासाठी हे बघा आता बिबट्या जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे आता फॉरेस्टची टीम जी आहे ती आता जाळी घेऊन दुसऱ्या भागामध्ये आता त्या ठिकाणी दुसऱ्या जागेकडे निघालेली आहे। प्रचंड असं दहशतीचं वातावरण आहे। काही वेळापूर्वी अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धावपळ देखील उडालेली होती कारण बिबट्या अचानकपणे बाहेर आलेला होता आणि त्यानंतर वनविभाग असेल इतर सर्वांचीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धावपळ उडालेली होती। आता देखील बघा वनविभागाकडून या परिसरामध्ये जी घरं आहेत त्या नागरिकांना देखील आपापले घराचे दरवाजे आणि खिडक्या लावून आतमध्ये घरामध्येच बसण्याचं सांगितलं जात आहे। समोर हे जे गेट आपण बघतोय याच गेटमध्ये बिबट्या या ठिकाणी सध्या असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आता या ठिकाणी आता वनविभागाकडून या गेटला जाळी लावली जाते। बिबट्या काही वेळापूर्वी याच ठिकाणी जे सीसीटीव्ही दृश्य आपण बिबट्याची दाखवतोय ती याच ठिकाणची आहे। याच ठिकाणी या गेटच्या आतमध्ये हे जी गेट आपण पाहतोय ज्या ठिकाणी ही जाळी लावलेली आहे त्याच ठिकाणची बिबट्याची सीसीटीव्हीची दृश्य आहेत आणि त्याच ठिकाणी आता वनविभागाकडून पुन्हा एकदा जाळी लावली जाते। ते बघा हे बघा या दृश्यांमध्ये बिबट्या जो आहे तो या ठिकाणाहून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पळालेला आहे आणि आता त्या ठिकाणी देखील जाळी लावण्याचे प्रयत्न सध्या वनविभागाकडून केले जात आहेत। समोर या दृश्यांमध्ये जे झाड किंवा जो सगळा एक रिकामा भूखंड आहे त्याच ठिकाणी बिबट्या सध्या लपलेला आहे। वनविभागाकडून आता या ठिकाणी बिबट्याला ट्रँक्युलाइज करण्यासाठी गन देखील आणण्यात आलेली आहे आणि बिबट्याला या ठिकाणी ट्रँक्युलाइज करण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो वनविभागाकडून करण्यात आलेला होता मात्र तो प्रयत्न यशस्वी झालाय की नाही अद्याप या संदर्भामध्ये समजू शकलेलं नाही आहे। मात्र पहिला प्रयत्न जो आहे तो वनविभागाकडून बिबट्याला ट्रँक्युलाइज करण्याचा त्याला बेशुद्ध करण्याचा करण्यात आलेला होता मात्र बिबट्या जो आहे तो या समोरच्या परिसरातून पलीकडे पळून गेल्याचं आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता वनविभागाची टीम जी आहे ती दुसऱ्या परिसरामध्ये देखील बिबट्याचा शोध सध्या घेतला जातोय आणि पुन्हा एकदा बिबट्याला ट्रँक्युलाइज करून बेशुद्ध करून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या वनविभागाचा असणार आहे। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी याच ठिकाणी बिबट्या शिरलेला होता आणि त्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून जाळी देखील लावण्यात आलेली होती मात्र त्याआधीच बिबट्या या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसार झालेला आहे। ट्रँक्युलाइज करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता मात्र बिबट्या बेशुद्ध झाला आहे का त्याला जो डाट मारला जातो तो लागलेला आहे का या संदर्भामध्ये अद्यापही अधिकृतपणे स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे। त्यामुळे आता दुसऱ्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी बिबट्या पळून गेला आहे त्या ठिकाणी आता वनविभागाच्या टीमकडून बिबट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न जे आहे ते सध्या केले जातात। ज्यांनी या ठिकाणी डाट मारलेला होता त्या टीमशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा तुम्ही डाट मारलेला होता सरजी वन विभागाशी बोलायचा लागला वन विभाग आपण पाहतोय वनविभागाला ट्रँक्युलाइज करून त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा प्रयत्न होता मात्र आता या ठिकाणाहून बिबट्या दुसऱ्या परिसरामध्ये पळून गेलेला आहे त्यामुळे आता पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे यावर आता वनविभागाकडून या ठिकाणी खल केला जातो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।